शेतकऱ्यासाठी अलर्ट। 1 एप्रिल पासून अनुदानाचा नवा नियम ई-केवायसी अनिवार्य। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही महाडीबीटीवर ट्रॅक्टर, ठिबक सिंचन किंवा इतर कोणत्याही कृषी अवजारांसाठी अर्ज केला असेल आणि अनुदानाची वाट पाहत असाल किंवा पीक विमा आणि कर्जमाफीचे पैसे अजून खात्यात आले नसतील तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी आहे। 1 एप्रिल पासून महाराष्ट्र शासनाने अनुदानाच्या नियमामध्ये एक फार मोठा बदल केला आहे। जर तुम्ही वेळेवर एक छोटीशी गोष्ट केली नाही तर तुमचे मंजूर झालेले हजारो लाखो रुपयाचे अनुदान कायमचे थांबू शकते आणि तुमचे पैसे बुडू शकतात। होय मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर अनुदान वाटपाची पद्धत आता पूर्णपणे बदललेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप एक विशिष्ट प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे बँक खात्यात जमा होणार नाहीत। शासनाचा हा नवा नियम नेमका काय आहे, तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला कसे मिळतील आणि बँक खात्यात कोणता पर्याय चालू असणे अनिवार्य आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे तुमच्या हक्काचा एकही रुपया बुडू नये असे वाटत असेल तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल शिवम कृषी टेक। शेतीविषयी अशीच नवीन आणि खात्रीशीर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कृषी योजनांच्या अनुदान प्रक्रियेत 1 एप्रिल 2026 पासून एक महत्त्वाचा बदल केला आहे। महाडीबीटी पोर्टलद्वारे दिले जाणारे अनुदान आता आधार आधारित पेमेंट प्रणालीद्वारे म्हणजे आधार बेस पेमेंट सिस्टम अनिवार्य करण्यात आले आहे। याचा अर्थ काय तर पूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जात होते, पण आता पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि बनावटगिरीला आळा घालण्यासाठी केवळ आधाराशी संलग्न म्हणजेच आधार लिंकेड असलेले बँक खात्यातच अनुदान जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। ज्या शेतकऱ्याचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक नाही त्यांचे अनुदान 100% रखडण्याची शक्यता आहे। महत्वाचे म्हणजे हा नियम फक्त ट्रॅक्टर किंवा ठिबक सिंचनापुरता मर्यादित नाही, तर कर्जमाफी, पीक विमा आणि इतर सर्व कृषी योजनांसाठीही हीच आधार आधारित प्रणाली लागू होणार आहे। आता शेतकऱ्यांनी काय करावे, जे महत्वाचे सूत्र आहे ते सांगतो। गेल्या काही दिवसापासून प्रलंबित असलेले अनुदान आता टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहे, पण त्यासाठी तुम्हालाही जे सांगणार आहे ह्या 3 गोष्टी तातडीने कराव्या लागतील। नंबर 1, आधार लिंक खाते। सर्वात आधी बँकेत जाऊन तुमचे बँक खाते आधाराशी लिंक असल्याची खात्री करा। नंबर 2, महाडीबीटी प्रोफाइल अपडेट। महाडीबीटी पोर्टलवरील तुमचे प्रोफाइल अद्ययावत ठेवा आणि आवश्यक असल्यास ई-केवायसी प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करा। नंबर 3, डीबीटी पर्याय। सर्वात महत्वाची अट म्हणजे तुमच्या बँक खात्यावर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा पर्याय सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह असणे अत्यंत आवश्यक आहे, तरच तुमचे अनुदान विना अडथळा तुमच्या खात्यात जमा होईल। तर शेतकरी मित्रांनो, जराही वेळ न दवडता आजच बँकेत जाऊन किंवा CSC सेंटरवर जाऊन तुमची ई-केवायसी आणि बँक खात्याची डीबीटी लिंक चालू आहे का हे तपासून घ्या। ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे तुमच्या गावातील इतर शेतकरी मित्रांना आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। काही अडचण असल्यास खाली कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.